मुंबईमध्ये अनेक कार्यकर्त्यांची, अनेक पदाधिकाऱ्यांची आणि अनेक नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आणि भावना आहे आणि बाई जगतापांनी तीच भावना ही व्यक्त केलेली आहे. मात्र यथावकाश पक्ष या संदर्भामध्ये निर्णय घेईल. महायुतीमध्ये जे 54 आमदार नवीनच निवडून आलेले आहेत त्यांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी वितरित करण्यात आला. असे 270 कोटी निवडणुकीच्या आधीच त्यांना देण्यात येत आहे. काय वाटतं? पैसा फेक तमाशा देख ही मोठं सप्रेंडी देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याकरता यांच्याजवळ पैसे नाही. वाहून गेलेल्या, खरडून गेलेल्या शेतांना पुन्हा उभं करण्याकरता, जीवनात उभं करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाही. यांच्याजवळ कर्जमाफी करता पैसे नाही. मात्र कुठे शक्ती महापीठ सारख्या रस्त्याकरता त्यांच्याजवळ पैसे आहेत आणि पैसा फेक तमाशा देख ह्या निवडणुकीमध्ये खेळ खेळण्याकरता त्यांनी या 200 कोटींची खैरात हे आपल्या लाडक्या आमदारांना दिलेली आहे की जा हे पैसे घ्या, भ्रष्टाचार करा आणि मतं विकत घ्या. एकंदरीत या पद्धतीची एक विकृती महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ही स्थापू करत पाहत आहेत आणि दिवाळीमध्ये अशा प्रकारचा एक अंधारमय निर्णय घेऊन ते कोणत्या मनोप्रवृत्तीचे हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.